आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चोपडा शहरात झालेली घरफोडी। पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्या पथकाने आरोपीला अटक करून मुद्देमाल केला जप्त। नव्याने आलेल्या पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांची उत्कृष्ट कामगिरी। चोपडा शहरात गेल्या महिन्यात घरफोडी झाली होती। त्या संदर्भात चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तपासासाठी चक्र फिरवली। गोपनीय माहिती व त्यांनी वापरलेले काही सोर्सेस यानुसार आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला चेतन परदेशी यांनी पथकाच्या सहाय्याने अटक केली। अटक केल्यानंतर त्याची विचारपूस केली असता शहरातील घरफोडी केली असल्याचं कबूल केले। त्याचबरोबर अजून एक घरफोडी केली असल्याचं देखील त्याने सांगितले। आरोपीने केलेल्या घरफोडीतून लंपास केलेले दागिने, मोबाईल तसेच मोटरसायकल असे एकूण 1,60,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर अटक केलेल्या आरोपीवर धुळे नंदुरबार जिल्ह्यात गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलंय। 29 सप्टेंबरला विजय बाविस्कर राहणार देशमुख नगर यावल रोड चोपडा यांच्या घरी 29 तारखेला रात्री चोरी झाली होती। त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरीला गेला होता। आम्ही त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता घरफोडीचा आणि त्याचा तपास सुरू होता। या तपासादरम्यान जे काही आम्हाला गोपनीय साक्षीदार त्यांच्यामार्फत जे आमची माहितगार आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली होती, तसेच एक तांत्रिक विश्लेषण करून आम्ही एक आरोपी पॉईंट आउट केला होता आणि त्याचा शोध सुरू होता। त्या आरोपीचं नाव आहे प्रकाश विजय पवार। हा राहणारा तोरणमाळ तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या ठिकाणचा आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर शहादा पोलीस स्टेशन, दोंडाईचा पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहे। आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे सखोल विचारपूस केली तर त्याने आपली देशमुख नगरला राहणारे जे विजय बाविस्कर यांच्याकडे घरफोडी केल्याचे त्याने कबूल केलेले। त्याचबरोबर आणखी एक दुसरी जुनी घरफोडी दाखल होती, ते सुद्धा त्याने त्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडून जवळपास त्याची बाईक आणि इतर सोन्या चांदीचे दागिने असं मिळून 1,04,700 रुपयाचा मुद्देमाल रिकवर केलेला आहे। त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि आणखीन सुद्धा त्यांनी या परिसरात काही गुन्हे केलेत का याच्याबद्दल त्याच्याकडे विचारपूस करणं चालू आहे। ही कारवाई विशेषतः आमच्याकडे नव्यानंच हजर झालेली PSI चेतन परदेशी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचं जे काही पथक आहे त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर जवागे, पोलीस शिपाई मदन पावरा, अजिंक्य माळी, योगेश पाटील, विलास पारदी ह्या लोकांनी ह्या तपासामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतली।